पण पंढरपूरमध्ये काय स्थिती आहे आपण पाहूयात. संकेत, पंढरपूरमध्ये गेला 1.5-2 महिना सगळा वारीची गडबड होती आणि या सगळ्यामध्ये ही सगळी मुदत उलटून गेलेली आहे. आता पंढरपुरातली काय स्थिती आहे? खरं तर पंढरपूर पेक्षा सोलापूर जिल्ह्याचा एकंदर विचार करायला गेला तर 9,30,000 वाहनं अशी होती की ज्यांना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची गरज होती. मात्र यामध्ये आज अखेरीस 1,40,831 वाहनांना फक्त एचएसआरपी नंबर प्लेट लागली गेली. हा जो आकडा आहे हा अगदी 13 ते 14% असलेला दिसून येतोय. त्यामुळे अजून जवळपास 85% वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लागलेली नाही आहे. एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची जे सेंटर्स आहेत सोलापूर जिल्ह्यात एकूण 45 सेंटर्स आहेत. या अनेक सेंटर्सवर अनेक ठिकाणी एचएसआरपी नंबर प्लेट तयार आहेत. मात्र याची जी गणना आहे याची ज्याबाबत प्रतिसाद नागरिकांनी द्यायला पाहिजे त्या पद्धतीचा प्रतिसाद जो आहे तो मिळालेला दिसून येत आहे. नागरिक अजूनही एचएसआरपी नंबर प्लेट बाबत उदासीन असल्याचं दिसून येत आहेत. त्यामुळे कुठेतरी जी सोलापूर जिल्ह्यातली एकंदर परिस्थिती आहे एचएसआरपी बाबतची ती संत गतीनं पुढे जाताना दिसते. विनोद सर, अगदी धन्यवाद संकेत दिलेल्या अपडेट्स बद्दल आणि तुम्हा बाकी रिपोर्टर्सही धन्यवाद. कारण स्थिती राज्यभरातली एचएसआरपीची काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही सविस्तरपणे आपापल्या भागातलं विश्लेषण केलं. आपण पाहतोय की एचएसआरपी नंबर प्लेट अगदी 15 ऑगस्टपर्यंत याची मुदत संपते आणि 15 ऑगस्ट नंतर जर तुम्हाला पहिल्यांदा पकडलं तर 5,000 रुपयाचा दंड आहे आणि दुसऱ्यांदा पकडलं तर 10,000 रुपयांचा दंड आहे. त्यामुळे मोठा दंड आहे आणि नागरिक त्यामुळे ही एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यासाठी गर्दी करतायत. पण सिस्टीम इतकी पुरेशी नाही आहे त्यामुळे या कामाला विलंब